जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण संवर्धना मदर्सन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत. तर ही एक भारतातील सगळ्यात मोठी ऑटो एन्सिलरी कंपनी मित्रांनो. ती जगभरामध्ये जेवढ्या मोठमोठ्या कारच्या कंपन्या आहेत मित्रांनो, त्यांना ऑटो पार्ट्स पुरवायचे काम करते. आता यांच्या फॅक्टरीज आपण बघितल्या तर 41 देशांमध्ये जवळजवळ 270 फॅक्टरीज त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांचं मार्केट कॅपिटल आपण बघितलं तर 1,21,793 करोडच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल मित्रांनो कंपनी किती मोठी आहे. आणि त्यांचा प्रोडक्टचा पोर्टफोलिओ आपण बघितला तर त्याच्यामध्ये बघा, वायरिंग हार्नेस आहे ज्याच्यातून कंपनीला 25% आसपास रेव्हेन्यू मिळतं. त्यानंतर विजन सिस्टम्स आहे ज्याच्यामध्ये मिरर्स आणि कॅमेराज आले, त्यातून 15% रेव्हेन्यू मिळतं. त्यानंतर मॉड्यूल्स अँड पॉलिमर प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यातून 46% आसपास रेव्हेन्यू मिळतं. हा सर्वात मोठा व्यवसाय मित्रांनो, त्याच्यातून त्यांना सगळ्यात जास्त रेव्हेन्यू मिळतं. त्यानंतर मेटल प्रोडक्ट्स आहे ज्यातनं 8% रेव्हेन्यू मिळतं. त्यानंतर कंपनी टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरमध्ये देखील आहे. त्यानंतर रिटेल अँड सर्व्हिसेसमध्ये देखील काम करते. आणि लास्ट जर आपण बघितलं एरोस्पेस डिव्हिजन, ज्याच्यातनं 6% आसपास कंपनीला रेव्हेन्यू मिळतं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, कंपनी जर आपण बघितली तर पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये मॅसिव्ह एक्सपान्शनच्या मोडमध्ये आहे. त्यांनी बघा पुढच्या 2 वर्षासाठी कॅपॅक्स जाहीर करून ठेवलेला आहे. जसं की फायनान्शियल इयर 2025साठी 4,433 करोडचा कॅपॅक्स जाहीर केले त्यांनी. आणि फायनान्शियल इयर 2026साठी 6,000 करोडच्या आसपास त्यांनी कॅपॅक्स जाहीर केले. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जो मोठा हिस्सा मित्रांनो नॉन ऑटो व्यवसायामध्ये ते वापरणार आहेत. तर अशा प्रकारची थोडीशी बेसिक डिटेल होती या कंपनीची. आता आपण कंपनीचे फंडामेंटल जाणून घेणार आहोत. त्यानंतर व्हॅल्युएशन बघूया आणि शेवटला आपण चार्ट स्ट्रक्चर बघूया कशा प्रकारचं तयार झालं आहे. तर मित्रांनो, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपली व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर सगळ्यात पहिले आपण फंडामेंटल्स बघणार आहोत. फंडामेंटल्समध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROCE, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. म्हणजेच काय, तर कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 15 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते आपल्याला 13.7 पाहायला मिळतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्ह आहे. त्यानंतर पुढे म्हणजे ROE, रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 15 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते आपल्याला 12.2 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे. पुढे आहे डेट टू इक्विटी, म्हणजेच कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो आपल्याला 1 किंवा त्यापेक्षा कमी लागतो. आणि ते आपल्याला 0.53 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे. त्यानंतर पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 3 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते आपल्याला 3.85 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे OPM म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजे कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील. हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो आपल्याला किती लागतो, 8 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते आपल्याला 8.54 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे. पुढे म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनी जी कॅश फ्लो आहे, म्हणजे कंपनीचा जो मेन प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो किती लागतो, 3 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी, म्हणजे कंपनी कन्सिस्टंटली लास्ट 5 वर्षामध्ये फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही, म्हणजे कंपनीच्या हातात कॅश शिल्लक राहते का नाही ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. आणि ते आपल्याला 4 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे अल्टमन झेड स्कोर, म्हणजेच याच्यातून आपल्याला समजतं की कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर फायनान्शियल मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्याचा एक ॲव्हरेज काढला जातो आणि त्यातनं एक स्कोर निघतो बाहेर, ज्याला झेड स्कोर असं नाव देण्यात आलं आहे. ज्याच्यातून आपल्याला समजतं की कंपनी फायनान्शियली ते स्ट्रॉंग आहे का दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे, म्हणजे आपल्याला आधीच संकेत यातून मिळतात. तो रेशो किती लागतो, 3 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि त्याला 3.87 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज, म्हणजेच प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं. तो रेशो 0 लागतो. आणि ते आपल्याला होल्डिंग प्लेज असल्याचं पाहायला मिळते. बघा, टोटल प्रमोटर होल्डिंग किती आहे, 48.58. आणि त्यातून 1.41% जी होल्डिंग आहे ती प्लेज आहे, म्हणजे त्याच्यावरती कर्ज घेतले. तुलनेने बघायला गेलं मित्रांनो, अतिशय छोट्या प्रमाणामध्ये त्यांनी कर्ज घेतलेलं आहे होल्डिंगवरती. व टोटल 48.58 आहे. त्याच्या तुलनेत बघितलं तर 1.41 खूपच कमी पाहायला मिळते. बघायला गेलं तर हा पॉईंट ॲज अ पॉझिटिव्ह तुम्ही कन्सिडर करू शकता, परंतु आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण याला ॲज अ निगेटिव्हच आपण गृहीत धरणार आहोत. त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, म्हणजेच याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तो किती लागतो आपला, 12 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते आपल्याला 26 पाहायला मिळतो आहे. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे.
आता ओव्हरऑल रेटिंग बघितली आपण इथे तर 7ची रेटिंग आलेली आहे मित्रांनो. आता ही जी रेटिंग आली मित्रांनो, आता 7ची रेटिंग. आता त्यामुळे हा स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. आता तुम्हाला एक सांगायचं राहिलं मित्रांनो की आपण हे जे मेट्रिक्स काढलेत मित्रांनो त्याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंगसुद्धा दिली आहे. तर रेटिंगच्या बेसवरती आपण ठरवतो की हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, वीक आहे का ऑरेंज झोनमध्ये आहे. तुम्हाला ती रेटिंग कशा प्रकारे असेल ती मला शॉर्टमध्ये सांगतो. 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. आणि 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजेच त्यांच्या अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक आहेत, कमकुवत आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं असतं. आणि जे मेट्रिक्स आहेत मित्रांनो, हे 10 मेट्रिक्स मी तुम्हाला सांगितले, हे मेट्रिक्स मित्रांनो तुम्हाला सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतील. तर ही 7ची रेटिंग आल्यामुळे हा स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेला आहे, म्हणजेच आपल्याला अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स लक्ष ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर समजा त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला तर पुन्हा हा स्टॉक आपल्याला रिव्ह्यूमध्ये घ्यायचा आहे. तोपर्यंत फक्त तुम्हाला हा स्टॉक वॉच करायचा आहे. आता झाले फंडामेंटल्स. आता जे व्हॅल्युएशन देखील आपण चेक करूया. व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे PE रेशो, म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 31.3 आणि स्टॉकचा PE आहे 36.3, थोडंसं आपल्याला जास्त पाहायला मिळतो आहे. त्यानंतर इबिटा 12 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि इबिटा इथे 11.9 पाहायला मिळतो. इबिटा चांगला पाहायला मिळतो इथे. पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो देखील आतमध्येच आहे, 0.60 आहे, चांगला आहे पेग रेशो. PB रेशो 3 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि PB रेशो इथे आहे 3.30, थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे. व्हॅल्युएशन आपल्याला ठीकठाक पाहायला मिळते मित्रांनो, चांगले पाहायला मिळते आहेत. फक्त स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. अजून येणाऱ्या क्वार्टरली पासून चांगला परफॉर्मन्स केला, स्टॉक ग्रीन झोनमध्ये गेला तर नक्कीच तुम्ही हा ॲज अ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोन तुमच्या रडारवरती ठेवू शकता, तुम्ही याच्यावरती स्टडी करू शकता. आता हे झाले फंडामेंटल्स व्हॅल्युएशन. आता चार्टचा स्ट्रक्चर बघूया कशा प्रकारचा तयार झाला आहे, सपोर्ट कुठे आहे, रेसिस्टन्स कुठे आहे, ते आपण आता जरा डिटेलमध्ये माहिती घेऊया त्याची. आता बघा इथे तुमच्यासमोर मी या स्टॉकचा मंथली चार्ट ओपन केला आहे, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं बॅक हिस्ट्री याची बघितली तर आपल्याला इथे एक रॅली पाहायला मिळाली, पुन्हा एक करेक्शन आलं, पुन्हा एक रॅली केली, इथे एक हाय क्रिएट केला, तिथून पुन्हा स्टॉक करेक्ट झाला आहे. त्यानंतर हा जो प्रिव्हियस हाय होता तो 2 वेळा ब्रेक करायचा प्रयत्न केला स्टॉकने इथे. तर एक ट्रेंड लाईन टाकून घेऊ आपण. बघा इथे एक हाय बनवला होता, तिथून स्टॉक करेक्ट झाला आहे आणि इथनं बाउन्स घेऊन स्टॉक वरच्या साईडला गेला, परंतु प्रिव्हियस हाय जो होता मित्रांनो तो ब्रेक करायचा प्रयत्न केला, परंतु ब्रेक झाला नाही. स्टॉक पुन्हा खाली आला, थोडासा कन्सोलिडेट केला, सेकंड टाईम पुन्हा अटेम्प्ट केला म्हणजे तो क्रॉस करायचा, पुन्हा तो क्रॉस करू शकला नाही आहे. तिथून सेलिंग प्रेशर आला, स्टॉक खाली आला आणि इथून पुन्हा बाउन्स करून स्टॉक वरच्या साईडला अशी मोठी रॅली केली. बघा ही जी मोठी रॅली केली मित्रांनो, खाली एक डिमांड झोन क्रिएट झाला होता, तो तुम्हाला मी ते दाखवतो. बघा हा खाली एक डिमांड झोन क्रिएट झाला होता मित्रांनो, त्या डिमांड झोनवर ना स्टॉकने बाउन्स केलं आहे आणि मोठी अशी आपल्याला रॅली पाहायला मिळाली. तर रॅली किती पर्सेंटची आली होती ती देखील आपण चेक करून घेऊ. 225% आसपास आपल्याला रॅली पाहायला मिळाली. आणि त्याचा टायमिंग पिरियड जर बघितला आपण तर मार्च 23 पासून ऑक्टोबर 24 म्हणजे आपण बघितलं 1 ते 1.5 वर्षाच्या आसपास आपला या स्टॉकने 225 म्हणजे 225% आसपास आपल्याला रिटर्न दिलेले पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पुन्हा एक करेक्शन आलं आणि त्या करेक्शनमध्ये आपण करेक्शन पण चेक करून घेऊ किती पर्सेंटचं करेक्शन आलं होतं. 50%चं करेक्शन पाहायला मिळते. जेव्हा पण आपली मोठी रॅली तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो, तेव्हा एक्सपेक्टेड असतं की आपल्याला मोठ्या प्रमाणात करेक्शन देखील पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो स्टॉक तुम्हाला कधी एकाच डायरेक्शनला मुवमेंट करताना पाहायला मिळत नाही. तो कधी कधी आपला अप ट्रेंडमध्ये पाहायला मिळतो, कधी डाऊन ट्रेंडला पाहायला मिळतो, कधी कन्सोलिडेट होतो. अशा प्रकारचा म्हणजे स्ट्रक्चर बनवतो स्टॉक जो आहे तो रॅली करत असतो. तर इथे करेक्शन आलं आणि आता इथून पुन्हा स्टॉक बाउन्स करून वरच्या साईडला जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं डेली चार्टवर जाऊया. आता इथे डेली चार्टवर जर आपण बघितलं तर एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळत होता आपल्याला आणि इथून ट्रेंड चेंज झाला बघा. इथून इथे आपण जर बघितलं तर 7 एप्रिलला एक लो केला होता 71.50च्या आसपास आणि तिथून स्टॉक आता वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मागे एक रेसिस्टन्स बनला आहे मित्रांनो. बघा इथे एक रेसिस्टन्स तयार झालेला आहे. तो रेसिस्टन्स ब्रेक करायचा प्रयत्न करतोय परंतु सक्सेस झालं नाही मित्रांनो. सेलिंग प्रेशर पाहायलाच मिळतो आपल्याला. हे बघा इथे फर्स्ट अटेम्प्ट केला होता, त्यानंतर थोडा स्टॉक कन्सोलिडेट झाला आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला, तिथून पुन्हा सेलिंग प्रेशर आला, स्टॉक खालच्या साईडला कन्सोलिडेट झाला. त्यानंतर पुन्हा इथे एकदा प्रयत्न केला आहे, त्यानंतर मग इथे एकदा प्रयत्न केला आहे आणि आता 5th टाईम इथे अटेम्प्ट करतोय मित्रांनो. इथे जर आपण बघितलं तर जर इथून पुढे वरच्या साईडला जर क्लोजिंग भेटली आपल्याला, कॅन्डल क्लोज झाली वरच्या साईडला थोडा सस्टेन केला तर वरच्या साईडला आपल्याला चांगल्या प्रकारची रॅली पाहायला मिळू शकते. आणि वरती आपल्याला नेक्स्ट रेसिस्टन्स चेक केले तर आपल्याला इथे पहिला रेसिस्टन्स पाहायला मिळतो नियर बाय 126च्या आसपास. त्यानंतर वरती जर पाहिलं तर इथे आपल्याला सेकंड रेसिस्टन्स पाहायला मिळतो आहे 137च्या आसपास. आणि त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर एक स्ट्रॉंग आपल्याला एक सप्लाय झोन पाहायला मिळतं मित्रांनो. तर इथून आपल्याला एक सेलिंग प्रेशर पाहायला मिळणार आहे. इथपर्यंत जर स्टॉक आला
ॲज अ तुम्ही रेसिस्टन्स ॲज अ टार्गेट तुम्ही स्टडी करायला घेतलं आणि त्याच्यावरती जर ब्रेकआउट करून ह्या लेवलपर्यंत जर स्टॉक आला मित्रांनो 140 ते 144 पर्यंत, तर इथून आपला सेलिंग प्रेशर पाहायला मिळणार आहे आणि तिथून थोडंसं आपल्याला करेक्ट स्टॉक झाला तर कितीपर्यंत येऊ शकतो, इथे मॅक्स टू मॅक्स आपल्याला 116 पर्यंत येऊ शकतो. त्याच्या खाली जाण्याचे चान्सेस खूप रेअरली आहेत मित्रांनो. इन केस तो देखील ब्रेकआउट झाला समजा, तर खाली आपल्याला 2 सपोर्ट आपण तुमच्यासाठी काढूया, इथे स्टडीसाठी देऊया. पहिला सपोर्ट आहे 100च्या आसपास आणि सेकंड स्ट्रॉंग सपोर्ट जर आपण बघितला तर इथे आपल्याला 81च्या आसपास पाहायला मिळतं. इथपर्यंत चान्सेस खूपच कमी आहेत, रेअरली आहेत, परंतु अशी गॅरंटी नाही मित्रांनो, कारण स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते, कोणती ॲश्युरिटी नसते मित्रांनो. फक्त आपले हे चार्ट स्ट्रक्चर तयार होतात, ते आपल्याला समजून घ्यायचे, अंडरस्टँड करून घ्यायचे असतात. त्याच्यावरती आपलं प्रेडिक्शन, आपली शक्यता आपल्याला बांधायची असते आणि त्यानंतर आपल्याला आपले डिसिजन घ्यायचे असतात. ते कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं, फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशन पर्पजसाठी ही माहिती जी आहे ती दिली जाते, हे तुम्ही लक्षात घ्या. आता इथून करेक्शन जर आलं तर आपण ते चेक करूया. इथेच आपण मॅक्स टू मॅक्स इथे 40%च्या आसपास स्टॉक करेक्ट होऊ शकतो, परंतु हे रेअरली आहे मित्रांनो. जास्तीत जास्त स्टॉक जो आहे तो ह्या लेवलपर्यंत 116 येऊ शकतो आणि तो ब्रेक झाला तर 100 ठीक आहे. इथून पुन्हा बाउन्स बघायला मिळणार आहे, आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि समजा हा जर ब्रेकआउट झाला, ही जो सप्लाय झोन टाकला आपण, तर आपल्या वरच्या साईडला मोठ्या प्रमाणामध्ये आपला अपट्रेंडला हा स्टॉक जाताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा चार्ट स्ट्रक्चर होता जो आपण समजून घेतलेला आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल कशा प्रकारचा आहे, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, त्यांचे प्रोडक्ट्स कशा प्रकारचे आहेत, ते सगळी माहिती घेतली. पुन्हा फंडामेंटल देखील जाणून घेतले, ज्याच्यामध्ये स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर आपल्या येणाऱ्या क्वार्टरली रिझल्टवर लक्ष ठेवायचं आहे का त्याच्यामध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतो आहे. जर परफॉर्मन्स चांगला केला आणि स्टॉक ऑरेंज झोनमधनं ग्रीन झोनमध्ये गेला, फक्त आणि फक्त तेव्हाच तुम्हाला तो ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला विचार करायचा, म्हणजे त्यावरती स्टडी करायची आहे. तर अशा प्रकारचे फंडामेंटल्स देखील होते. त्यानंतर व्हॅल्युएशन चेक केले, व्हॅल्युएशन ठीकठाक पाहायला मिळत आहेत. ज्यांची ऑलरेडी पोझिशन आहे त्यांच्यासाठी आपण सपोर्ट रेसिस्टन्स कुठे आहे ते देखील आपण सांगितलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त समजा तुम्हाला कोणत्या स्टॉकबद्दल माहिती पाहिजे असेल मित्रांनो, फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील, व्हॅल्युएशन माहिती करून घ्यायची असेल, चार्ट स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल किंवा इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर देखील आम्हाला कमेंट करून सांगत चला. आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही अशी नवीन व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू, त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओची तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.